नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर दिलीप सूर्यवंशी. आज आपण एका टॉपिकवर बोलणार आहोत की जो सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे. की सध्या आपल्याला माहिती आहे कोरोनाचं इन्फेक्शन किती वाढलेलं आहे. कोविड इन्फेक्शनचे पेशंट खूप बघायला मिळत आहेत. पण बरेच काही गैरसमज आहेत, काही समज आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये या कोविडविषयी. आज आपण स्पेशली त्याच्यावर बोलणार आहोत. की असे बरेच वेळा असं बघण्यात येते की पेशंटचे रिपोर्ट्स कोविडचे, ज्याला आपण HRCT केल्यानंतर जे काही डायग्नोस होतं CT स्कॅनमध्ये, की आपण फुफ्फुस जे आपलं आहे त्याचे किती किती भाग आहेत, 25 भाग करतात त्याचे, आणि त्याच्यानंतर किती इन्फेक्शन वगैरे आहे ते दाखवले जातं. पण बऱ्याच पेशंटचं असं होतं आहे की इन्फेक्शन खूप कमी आहे. 25 पैकी त्यांचा स्कोर 5, 6, 7, 8, 9 असा आहे. अशा पेशंट लोकांना असं जाणवतं आहे की मला खूपच त्रास होतो आहे, खूपच दम लागतो आहे वगैरे वगैरे असं ते. आणि काही पेशंट असे पण आहेत की ज्यांचा स्कोर 17, 18, 20, 25पर्यंत आहे, पण त्यांना काही त्रास नाही. तर आता या दोन गोष्टी आहेत. एक तर की बाबा पेशंटची प्रतिकारशक्ती, त्यामुळे की ज्यांना काही काही जणांचा स्कोर जास्त असून त्रास नाही होत, मग ते नंतर सिरियस होतील वगैरे. आणि काही जणांचा असा आहे त्यांचा स्कोर कमी आहे तरी त्यांना त्रास होतो. पण यात बऱ्याच गोष्टी अशा आहेत, काही जण घाबरून जातात खूप, की बाबा नाही आता मला कोरोना झाला, आता काही बरं होत नाही. आणि त्या स्ट्रेसमुळे काय होते की त्यांना ॲटोमॅटिक असं जाणवते की मला दम वगैरे लागतो वगैरे. मग ते पेशंटला ऑक्सिजनची गरज पडते. आणि त्याच्यानंतर लगेच ते पेशंट ह्याच्यावर व्हेंटिलेटरवर वगैरे जात आहेत. ही कंडिशन खूप आहे. तर मी सर्वांना एकच सांगेल की कोरोना हा आजार असा आहे की हा एकदम सिंपल आजार आहे, ज्याला आपण एरवीची सर्दी म्हणतो. सर्दी कशामुळे होती? इन्फ्लुएन्झा नावाच्या व्हायरसमुळे होते. आणि हा जो आहे व्हायरस, तो हा समजा यात प्रकार आहे त्याचे, सार्स वगैरे, कोविड-19, ते 3-4-5 प्रकार आहेत, त्याचे नाव दिलेले आहेत त्याला वेगळे. त्यातले काही जास्त काय घातक आहेत, काही कमी घातक आहेत. पण आपण घाबरून न जाता आपण काळजी कधी घ्यायला पाहिजे? आपल्याला कोविड इन्फेक्शन व्हायच्या अगोदर, की जास्त पब्लिकमध्ये न जाणं, कोणाच्या जवळ न जाणं, मास्क वापरणं. पण आपण मास्क वापरून उपयोग आहे का? नाही. समोरच्यानी पण वापरायला पाहिजे. मग आपण समोरच्याला सांगायला पाहिजे, भाऊ तू मास्क वापरलेला नाही, तुझ्यामुळे दुसऱ्यांना इन्फेक्शन होऊ शकतो. जर दोघांनी मास्क वापरलेले असेल तर चान्सेस कमी आहेत. आणि त्यात त्यात तुम्ही मास्क लावून जर असं समोरासमोर जवळ 1-2 फुटाच्या अंतराने बसलेले, तर मास्कचा जास्त उपयोग होत नाही. त्याला तुम्हाला एक स्पेसिफिक अंतर ठेवणे, जे की सांगितलेलं आहे कमीत कमी बाबा की एवढं मीटर ठेवा, एवढं फीट ठेवा, तेवढं अंतर ठेवूनच तुम्ही राहा. जेणेकरून की तुम्हाला इन्फेक्शनचा काही चान्सेस राहणार नाही. समोरचा व्यक्ती जरी कोविड पॉझिटिव्ह असेल तरी त्याचे ड्रॉपलेट्स म्हणजे नाकातून जे थेंब येतील किंवा त्याने शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर जे काही बाहेर व्हायरस येतील ते हवेतच राहतील, ते तुमच्यापर्यंत पसरू शकणार नाहीत. ही काळजी तुम्ही अगोदर घ्यायला पाहिजे. आपण काय करतो याच्या उलट करतो. अगोदर काळजी न घेता झाल्याच्या नंतर गरजेपेक्षा जास्त काळजी घेतो. मग कसं होईल, काय होईल, हे होईल, ते होईल, हे इंजेक्शन भेटत नाही, ते इंजेक्शन भेटत नाही. बरेच जणांना वाटतं इंजेक्शन भेटलं म्हणजे काय ते अमृत संजीवनीचे, त्याचे पण साईड इफेक्ट असतात. पण ते काय आता शेवटी ऑप्शन नाही, काही पर्याय नाही, म्हणून ती इंजेक्शन यूज करावंच लागतं बाबा. त्याच्यामुळं काय, काळजी कधी घ्या, अगोदरच घ्या. नंतर काळजी घेऊन काही उपयोग नाही. कारण की जर तुमचं जर सिरियसनेस जास्त असेल, तुमचा आजार जास्त असेल तर काय फायदा? एखाद दिवस कमी जरी असला आणि तुम्ही जर जास्त टेन्शन घेतलं, तो वाढू शकतो. मग काय करा, होईल तेवढी काळजी अगोदर घ्या, नंतर विचार नका करू. आणि हां, आता एक बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे की बाबा मग फ्रूट्स घ्या वगैरे वगैरे. फ्रूट्स कोणाच्या शरीराला सूट होतील, कोणते होतील, किती प्रमाणात होतील, हे आपण ठरवू शकत नाही. हे आपलं शरीर ठरवत असतं, आपली बॉडी ठरवते, आपल्या शरीराला त्याची गरज किती आहे. बऱ्याच जणांना वॉटरमेलॉन म्हणजेच आपलं टरबूज जास्त प्रमाणात नाही चालत, त्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. तर आता सीझन आहे म्हणून तुम्ही जर खात बसले आणि ती वॉटर लेवल वाढली तुमच्या शरीरातली, फुफ्फुसात जर पाणी झालं, तर तुम्हाला दम लागणं साहजिकच आहे. मग तुम्हाला वाटणार मला कोरोनाच झाला. तर असं नाही आहे. अंगूर झालं, काही झालं, तुम्ही खा. तुम्हाला जेवढे सूट होतील तेवढे खा. तुम्हाला जर आज जाणवलं की बाबा मी आज काहीतरी खाल्लं, मला रात्री त्रास झाला, उद्या नका खाऊ. हां, व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट असतील, झिंकच्या असतील वगैरे, या ठीक आहे. एक कारण की त्यात काय, ते तो कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म असतो, तो ते प्रोसेस करून बनवलेलं असतं. त्यातले काही जे इम्प्युरिटीज म्हणजे काही जे घाण वगैरे घातक पदार्थ जो असतो तो काढलेला असतो. आणि हे जे ते आपण डायरेक्ट खातो ना, आणि आजकाल आपल्याला काय माहीत किती ओरिजिनल आहे, किती डुप्लिकेट आहे, किती त्यात कोणती इंजेक्शन दिलेले आहे. आजकाल फळं पण म्हणतात की इंजेक्शनचे येतात, त्याला फर्टिलायझर वगैरे वापरले असतात. तो विषय सोडा, कारण की आपण खातोय पॉझिटिव्हलीच खायला पाहिजे, की हे मी जे खातोय ते एकदम व्यवस्थित आहे, माझे योग्य आहे म्हणून. पण ही काळजी घेणं गरजेची. घाबरून जाऊन काही फायदा नाही, धावपळ करून काही फायदा नाही, की बाबा झालाच कोविड आता बराच होत नाही, असं काही नाही आहे. कोविड बरा होतो, फक्त तुम्ही धीराने घ्यायला पाहिजे.
आणि विशेष म्हणजे काय, आता सध्या एक हॅपी हायपॉक्सिया नावाचे एक हे चालू आहे, ह्या कोरोनाचा एक सिम्पटम आहे समजा तो, की पेशंटचं ऑक्सिजन लेवल सॅच्युरेशन ज्याला म्हणतो, तो 90 किंवा 90पेक्षा खाली जरी आलं, एक 84 किंवा 80पर्यंत, तरी पण पेशंटला दम नाही लागत. मग आता होतं का हा, की बाबा आपण म्हणतो सॅच्युरेशन कमी म्हणताय डॉक्टर आणि मला दम तर लागत नाही, जर तुम्हाला आजार नाही. तसं बिलकुल नाही आहे. तुम्हाला तो आजार झालेला आहे, त्याच्यामुळे तुमचं सॅच्युरेशन कमी आहे. हां, काही पेशंटमध्ये ते नसू शकतं. का? काही जणांना दम्याचा आजार असतो, काही जणांना किडनीचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळं काही होऊ शकतं एखाद्या वेळेस सॅच्युरेशन कमी जास्त. दम्याच्या पेशंटमध्ये वातावरण चेंज झालं, आबाळ वगैरे आलं, तुम्हाला दम लागू शकतो, हे साहजिक आहे. पण तुमचा तसा आजार पाहिजे, तुमची हिस्ट्री पाहिजे. जर तुम्हाला कोणताही जुनाट आजार नाही आहे आणि तुम्हाला ही लक्षणं जाणवत आहेत, तर तुम्ही समजू शकता की हा कोरोना आहे. हां, आणि यात दुसरं आहे निमोनिया. निमोनिया इन जनरल पण होऊ शकतो, त्यात पण असं होऊ शकतं. पण मग त्याची लक्षणं पाहिजेत. तुम्हाला कफ खूप झालेला लागेल, एखाद दिवस बेणके पडायला पाहिजेत, तेव्हा मग आपण म्हणू शकतो. कारण की ह्या सिम्पटमच आहे कोरोनाचा, की कोरोनामध्ये कफ जास्त होत नाही, काय होतं तुम्हाला कोरडा खोकला येतो. तर मला सांगा, आता आपल्या छातीमध्ये कफ नाही आहे, काही नाही, काही नाही, तर मग तुम्हाला दम का लागतो? फुफ्फुस तर क्लिअर आहे. फुफ्फुस कधी तुमचे समजा ऑक्सिजन घेणं कमी करतील, जेव्हा त्यात जिथं मोकळी जागा आहे त्यात पाणी येऊन भरलं, तर पाण्यामध्ये तर हवा नाही जाऊ शकत, तेव्हा त्यांचं लेवल ऑक्सिजन लेवल कमी होईल शरीरातली, त्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी कमी होईल. पण जर तुमचं सर्व व्यवस्थित सुरळीत चालू आहे आणि तरी पण तुम्हाला दम लागते, तर याचा अर्थ कुठंतरी काहीतरी आहे, जसं आपण म्हणतो किंवा कुठेतरी पाणी मुरते, तसं आहे हे लक्षात घ्या. आणि जास्त करून काही अफवांवर वगैरे विश्वास ठेवू नका, काही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. कोणी म्हणते कोरोना आहे, कोणी म्हणते नाही आहे. या गोष्टी खूप डिफिकल्ट आहेत, यावर बोलायचं म्हणजे खूपच अवघड आहे. काय बोलणार काय नाही, खूप मोठा प्रश्न आहे. पण सर्वांनी काळजी घ्या, घरात राहा, व्यवस्थित जेवण वगैरे करा, दिवसातून 3 वेळा जेवण करा. बरेच जण म्हणतात नाही मी दिवसात एकदाच जेवतो, दोनदाच जेवतो, हे एकदम चुकीचं आहे. सकाळी तुम्ही नाश्ता करायलाच पाहिजे, दुपारचं जेवण व्हायलाच पाहिजे, रात्रीचं एका दिवस तुम्ही लाईट थोडंफार काही खाऊ शकता. ज्यांना जे पदार्थ चालतात तेच खा, नाहीतर बस कोरोनामध्ये हे खायला सांगितलं म्हणून मी हेच खाणार. बरेच जण असतात, दम्मा असो, त्यांना काही त्रास असो, त्यांना काही काही फळं चालत नाही, जसं की तुमची मोसंबी आहे, काही तुम्ही म्हणताय आवळा खा इम्युनिटीसाठी, ते नाही चालत. पुन्हा तुम्ही वॉटरमेलॉन जसं की टरबूज, ते नाही चालत. पुन्हा दही वगैरे हे प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ आहेत, लिंबू वगैरे, पण ते तुम्हाला टाळावे लागतात. का? तुमचा जो शरीराचा प्रॉब्लेम आहे त्यात, की शरीराचा गुणधर्म आहे तुम्हाला चालत नाही. बऱ्याच जणांना ॲलर्जी वगैरे असते, यांनी या फंद्यामध्ये पडू नका. बरेच जण हेच पेशंट आहेत, त्यांना चालत नाही, ते घेत आहेत आणि मग हॉस्पिटल जाऊन ॲडमिट होत आहेत. आणि दुसरी एक गोष्ट, की बाबा आपण बऱ्याच वेळा अनएज्युकेटेड लोक, किंवा अनएज्युकेटेड म्हणण्यापेक्षा बाबा आपल्या मनात तसं समज आहे की खूप जास्त सलाईन लावल्या म्हणजे माणूस विकनेस वगैरे लवकर कमी होतो. असं प्रत्येक वेळी नसतं. कधी होतं ते तुम्हाला खूपच डिहायड्रेशन झालं, खूपच लूज मोशन झाल्या, खूपच वॉमिटिंग झाल्या, शरीरातलं तुमच्या पाण्याचं प्रमाण कमी झालं, तर तुम्ही जास्त सलाईन लावा. बऱ्याच वेळा पेशंट येतात, डॉक्टर साहेब मोठी सलाईन लावा. अरे तुम्हाला दम्याचा त्रास आहे, तुम्हाला मोठी सलाईन नाही चालत, आपण कशी काय लावू शकतो? तुम्ही 500 ml ची जर सलाईन लावली तर ते पेशंटच्या लगेच त्याला कप तयार होऊ शकतो, बॉडीत त्याच्या लेवल फ्लूइड वाढू शकतं, शरीराला जेवढं लागतं तेवढंच लागतं, मग त्यांना दम लागू शकतो. म्हणून मग कधी आग्रह करू नका, डॉक्टर जे सांगतील तशीच ट्रीटमेंट घ्या. आपलं लॉजिक कुठेही वापरू नका, कारण की तुम्ही इंटरनेटवर सर्च केलेलं नॉलेज हे तुमच्या शरीराला लागू होईल की नाही हे कोणीही सांगू शकत. कारण की देवाने असं शरीरच बनवलं आहे तुमचं, की प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाचं सिस्टम वेगळं आहे आणि प्रत्येकाची गरज वेगळी. म्हणून या फंद्यामध्ये अजिबात पडू नका आणि स्वतःची काळजी घेत राहा. जे काही आता गव्हर्मेंट रूल्स काढते ते फॉलो करा. वॅक्सिनेशन वगैरे चालू आहे, वॅक्सिनेशन घेत राहा आणि बस, की जास्त भिवू नका. कोरोना आहे तो अगोदर आहे होण्याच्या, झाल्याच्या नंतर कोरोना नाही म्हणलं तरी चालेल तुम्ही, पण अगोदर नाही म्हणू नका. अगोदर नाही म्हणता याचा अर्थ तुम्ही बिंदास राहताय, जे होईल ते होईल बघून घेऊ. आणि झाल्याच्या नंतर सिरियस झाल्यानंतर काय फायदा आहे? बऱ्याच वेळा तुम्हाला थोडी लागाने तुम्ही टेन्शनच, बरेच जण हायपर टेन्शन होते, कोणाला तर कोणाला अटॅक येते, तर कोणाला काही येते. ऐकण्यात येते की फलाण्याला आज नेलो कोरोना झाला म्हणून दुसऱ्या दिवशी डेड बॉडीच आणली त्याची. असं कसं होऊ शकतं? कशामुळे होते? तुम्हाला टेन्शन येतं, भीती वाटते, त्याच्यामुळे होतं. म्हणून म्हणतोय काळजी घेत राहा आणि बस, या बाकी आपण विश्वास ठेवू नका आणि जे शरीराला लागतं तेच खात पित राहा आणि जास्त टेन्शन घेऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.